नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रवा आणि बटाट्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी मी मेजरिंग कपाच्या साहाय्याने 1 कप इतका रवा घेतलेला आहे। सोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाट्याची मी सालं व्यवस्थितपणे काढून घेतलेली आहे। आता आपण या रव्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि यानंतरनं जो बटाटा आपण घेतलेला आहे तर बटाट्याला व्यवस्थितपणे कापून टाकायचे आहे। म्हणजेच त्याच्या लहान लहान फोडी करून आपल्याला या रव्यामध्ये टाकायचे आहे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण बटाट्याला मी व्यवस्थितपणे कापून घेत आहे। बटाटा टाकून झाला की आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊ। तर साधारणतः 1 चमचा इतका मिठाचा मी वापर केला आहे। ही रव्याची आंबोळी छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार व्हावी याकरता यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे। सोबतच अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। ज्या कपाने आपण रवा घेतलेला होता ना सेम त्याच कपाने मी अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे। जितकं दही घातलेलं आहे त्याच्या निम्मा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता आपण याचे झाकण बंद करून याला व्यवस्थितपणे मिक्सरला वाटून घेऊया। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। अगदी डोसा आणि इडलीच्या बॅटरप्रमाणे स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे। तर आता आपण सतत हलवत साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत त्याला व्यवस्थितपणे फेटवून घ्यायचे आहे। फेटवून घेतल्यामुळे काय होते की बॅटरमध्ये छान अशी हवा भरली जाते। शिवाय बॅटर मस्त असं फ्लफी तयार होतं आणि यानंतर आपण जो नाश्ता बनवतो किंवा जी आंबोळी बनवतो ती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनते। याआधी तुम्ही डाळ आणि तांदळाचा सेट डोसा वगैरे बऱ्याचदा बनवला असेल। शिवाय इन्स्टंट बनवायचे म्हटले तरी पोहे आणि रव्याची आंबोळी देखील तुम्ही बनवली असेल। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी वेगळ्या पद्धतीने ही मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी फक्त रवा आणि बटाट्याचा वापर केला आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं या बॅटरला मी फेटवून घेतलेलं आहे। खूप छान असं फ्लफी बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटांपर्यंत याला असंच ठेवून देऊ, जेणेकरून हे बॅटर अगदी छानपणे सेट होईल। बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठीची चटणी बनवून तयार करू। चटणी बनवण्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। तुम्ही हवं तर यामध्ये अद्रक देखील घालू शकता। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा दही आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रस देखील यामध्ये घालू शकता। लिंबू किंवा दही घातल्यामुळे काय होते की आपण यामध्ये जेव्हा कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालतो तर बऱ्याचदा चटणी ही काळी पडण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारची चटणी बनवताना नेहमी लिंबू किंवा दह्याचा वापर हा आवर्जून करावा। थोडंसं पाणी घालून मी चटणीला व्यवस्थितपणे वाटून घेतलेलं आहे। तर हलकीशी घट्टसर चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे। तर साधारणतः 3 ते 4 चमचे पाण्याचा मी वापर केलेला होता। तुम्हाला जर हलकीशी पातळसर चटणी हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 2 ते 3 चमचे पाणी घालून याला वाटू शकता। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण चटणीला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये तडका लावून घेऊ। तडका लावण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 चमचे इतकं तेल गरम केलेलं आहे। तेल गरम झाले की आपण यामध्ये पाऊण चमचा जिरं आणि पाऊण चमचा मोहरी टाकून या दोघांनाही व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। सोबतच या ठिकाणी मी 1 चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता देखील यामध्ये घातलेला आहे। कढीपत्त्याचा छान असा सुगंध या चटणीमध्ये येतो। तडका टाकून झाला की संपूर्ण तडक्याला आपण चटणीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मस्त अशी चटणी या ठिकाणी तयार झाली आहे। ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इडली, डोसा, वडा किंवा उत्तप्प्यासोबत देखील खाऊ शकता। अप्रतिम लागते। तर आता आपण चटणीला साईडला ठेवू आणि बॅटरला चेक करूया। जवळपास 10 मिनिटं झाले आहेत आणि बॅटरही या ठिकाणी अगदी छानपणे सेट झाले आहे। पुन्हा एकदा आपण बॅटरला मिक्स करून घेऊ कारण की रवा घातलेला असल्यामुळे रवा छानपणे फुगलेला आहे। तर आता आपण शेवटी यामध्ये 1 छोटा चमचा इतका इनो टाकून घेऊ। पोहे खाण्याच्या चमच्याने मोजले तर साधारणतः पाऊण चमचा इतका मी इनो घातलेला आहे। इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे। तुम्ही हवं तर इनोऐवजी खाण्याचा सोडा देखील यामध्ये घालू शकता। परंतु सोडा घातल्याने काय होते की बऱ्याचदा हा नाश्ता लाल पडण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे मी नेहमी अशा प्रकारचा नाश्ता बनवताना साधारणतः पाऊण चमचा इतका इनोचाच वापर करते। मस्त असा छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा नाश्ता तयार होतो। इनो घातल्यानंतर सतत चालवत 1 मिनिटभर मी याला मिक्स करून घेतलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनो किंवा सोडा घातल्यानंतर बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब आपल्याला नाश्ता बनवण्यास घ्यायचा आहे। याकरता गॅसवरती नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनला मी थोडंसं तेल आणि पाणी लावून व्यवस्थितपणे स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे। हा रव्याचा सेट डोसा बनवताना मी तव्यावरती जराही तेल घातलेलं नाही।
म्हणजे फक्त थोडंसं पाणी आणि तेल लावून आपण तव्याला पुसून घेतलेलं आहे. 2 चमचे बॅटर घालून याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहे. सेट डोसा किंवा आंबोळी बनवताना आपल्याला याला जास्त पातळ न करता हलकंसं जाडसरच ठेवायचं आहे. यामुळे काय होते की मस्त अशी जाळी या नाश्त्याला पडते. शिवाय नाश्ता मऊ लुसलुशीत अशा पद्धतीचा तयार होतो. यानंतर यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हा सेट डोसा अधिकच छान असा आकर्षक दिसावा याकरता मी थोडासा बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकत आहे. भाज्यांमध्ये तुम्ही हवं तर शिमला मिरची किंवा बारीक चिरलेला टोमॅटो देखील यावरती घालू शकता. किंवा तुम्हाला या डोशामध्ये भाज्या वगैरे आवडत नसतील तर तुम्ही याला प्लेन देखील बनवू शकता. आता आपण या डोशाच्या कडेने थोडेसे तेल टाकायचे आहे. तर फक्त अर्धा चमचा तेलाचाच मी वापर केला आहे. यापेक्षा जास्त तेल आपल्याला अजिबात घालायचे नाही. मध्यम आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत याला व्यवस्थितपणे शेकवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मी याला हलकं हलकं प्रेस करून घेतलेलं आहे, जेणेकरून भाज्या यामध्ये व्यवस्थितपणे सेट होतील. डाळ तांदूळ न भिजवता किंवा बॅटर वगैरे फर्मेंट न करता अगदी छान अशी जाळी देखील या नाश्त्याला पडलेली आहे. तर आता आपण याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे. आणि बघा मागच्या साईडने अगदी डाळ आणि तांदळाच्या डोशासारखा रंग याला आलेला आहे. तर आता आपण दुसऱ्या साईडने याला थोडंसं भाजून घेऊ. दोन्ही बाजूने डोसा छानपणे भाजला की याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि सेम प्रोसेसने आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर पुन्हा तव्याला आपण व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचं आहे आणि यावरती बॅटर घालायचं आहे. सकाळच्या घाईमध्ये रोज रोज मुलांच्या डब्यासाठी किंवा टिफिनसाठी काय द्यावे हा प्रश्न पडतो. आणि शिवाय कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक खायचे म्हटले तर ते सुचत नाही. तर अशावेळी फक्त 1 कप रवा आणि बटाट्याचा वापर करून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही हा पौष्टिक नाश्ता संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता. विश्वास बसणार नाही इतका चविष्ट, मऊसूत आणि जाळीदार हा रव्याचा सेट डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे. खूप साधा, सोपा, झटपट होणारा, चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.